आज आपण बनवू खिचडी. त्यासाठी आपण इथे घेतलेले एका पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये तेल टाकू आणि तेल आपल्याला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची अर्धा चमचा आणि जिरं मोहरी आपल्याला चांगली तडतड उडेपर्यंत तळून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकू कांदा आणि ठेचलेलं लसूण. कांदा लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे थोडा लालसर होईपर्यंत. आणि नंतर याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद, 2-3 हिरव्या मिरच्या कापून टाकू, 1 चमचा लाल तिखट आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. 1 टोमॅटो टाकायचा आहे कापून आणि टोमॅटो आपल्याला 1 मिनिट शिजून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये टाकू थोडेसे शेंगदाणे अर्धी वाटी, चवीनुसार मीठ टाकू आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची कापून आणि 1 वाटी घेणारी आपण डाळ तांदूळ तर 2 वाट्या पाणी टाकायचे. अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे. साधारण आपलं हे मिश्रण 2 वाट्या व्हायला लागलं त्याच्यामुळं 4 वाट्या पाणी टाकायचे. आणि डाळ तांदूळ आपल्याला चांगले धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने आणि नंतर याच्यामध्ये टाकून द्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घ्यायचं. हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 5 मिनटानंतर थोडंसं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत 5 मिनटं शिजू द्यायचं. अशा पद्धतीने आपली खिचडी एकदम साधी आणि सोपी तयार झालेली